नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 1 जून 2026। जून म्हटला म्हणजे शेतकऱ्यांसाठी कामं करण्याचा आणि आनंदाच्या महिन्यापासून म्हणजे हा महिना सुरू झालेला आहे। कारण की त्याची शेतीची कामं, पेरणीची तयारी आणि आपण आपल्या शेतांमध्ये बी लागवड करतो, त्याच्यामुळे आपल्याला पांभर ठेवायचं काम नसतं। पण जून महिन्याचा पहिला दिवस म्हणून आपण आपल्या शेतांमध्ये आपले जेवढेही कर्मचारी स्टाफ जे आपल्याकडे माता बहिणी काम करतात त्यांच्यासाठी आज भंडारा ठेवलाय। भंडाऱ्याचं काम म्हणजे इतकं जवळजवळ 70-75 टन साधारणतः 20-19 टन आपलं गंगाफळ पण गेलं। पण आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं म्हणणं पडलं, दादा आपण गंगाफळ केव्हा खायचं, म्हटलं चला आजच करू। आज करण्यासाठीच मग सुरू केलं। आमचं पूर्ण मित्र परिवार येणार आहे सर्व, तर मग त्या हिशोबाने इथं आता आपण सुरू करून दिलेलं आहे। माझ्या माता बहिणी तर चालू केलं आहे फर्स्ट क्लास बट्टी भाजी, गंगाफळची भाजी, बट्टी, वरण भात असा छान पूर्ण मेनू इथं आपण सेट केलेला आहे। चुलीवरचं जेवण जे प्रत्येक शेतकरी म्हणजे प्रत्येक माणसाची इच्छा असते की चुलीवरचं जेवण करायचं बा, तर त्याच माध्यमातून मस्त इथं चूल लावलेली आहे। छान भात कुकरमध्ये लावलेला आहे। आणि राहिला मेन टॉपिक, हे जे काही आपण शेतकऱ्यांसाठी मशीन डिझाईन करतोय हे तुम्हाला दाखवण्यासाठीच हा व्हिडिओ आपण शूट करतोय। हे पण मॉडेल आपलं काम चालू आहे, याच्यावर काही प्रॉब्लेम्स वेळोवेळी येतात, तर त्याला फेस करून बऱ्याचशा वस्तू आपल्याला बाहेरून इम्पोर्ट करावं लागतात, त्याच्यामुळे पण कामं थांबलेले आहेत। सगळे मी कॅमेरामनलाही सांगेल का सगळे दाखवा। आता ती जी मॉडेल बनवलंय त्याला थोडासा अडचण येऊन राहिली आहे, त्याच्यावरही आपलं काम चालू केलेलं आहे। त्याच्यानंतर आता मी जे तुम्हाला बोललो होतो, या रोवरची आपण ट्रायल दिली होती, याला पूर्ण डिस्मेंटल केलं, खोलून टाकलं, फुल फायनल काम चालू आहे त्याच्यावर, म्हणजे आता हे डायरेक्ट प्रोडक्शन लेवलला राहील। त्याच्यानंतर हे एक मॉडेल बनवलं आहे जे रिमोटवर चालणार आहे। मागच्याच कन्सेप्टमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, सांगितलं होतं का हे 500 लिटरची टँक स्प्रेचं काम करणार आहे, रिमोटवर चालणार आहे। स्प्रेचं काम करताना खाली गवत कापणार आहे, त्याच्यासाठी इंजन दिलेलं आहे, त्याची फिटिंग चालू आहे। जेव्हा तुम्हाला गवतही कापायचं नसेल आणि स्प्रे पण मारायचा नसेल, ही टाकी आहे 500 लिटरची, लाईट वेट आहे। जर तुम्ही काढून ठेवली या पद्धतीने, काढल्यानंतर ही ट्रॉली तुम्हाला साधारणतः 1 टन हलका माल असेल तर जेवढ्या या ट्रॉलीमध्ये बसेल, कमीत कमी 500 किलो तर तुम्ही शेतामधून कुठपर्यंतही, म्हणजे तुम्हाला जर ठरलं का बा आम्हाला याच्यामध्ये 20 ते 50 किलोमीटर घेऊन जायचं आहे, ट्रॉलीतून शेतातून शेत आणि घराचं अंतर 50 किलोमीटरचा जरी असला तर तो रिमोटवर त्याला घरी घेऊन जाईल त्याचा माल। साधारण सांगायचं तात्पर्य म्हणजे 2, 5, 10 किलोमीटर त्याचा माल टाकला त्याने, रिमोटने तो घेऊन गेला, मार्केटला नेलं। या पद्धतीने याला डिझाईन केलेलं आहे। ऑटोमॅटिक ब्रेक लागणार आहेत त्याचे, म्हणजे ब्रेक नसतात त्याला आपण त्या पद्धतीने ऑटो ब्रेक दिलेले आहेत। एक्सिलेटर सोडल्यानंतर त्याचे ब्रेक लागतील। हे सगळं डिझाईन चालू आहे, काम केलेत, कामं सुरू आहेत। म्हणून आता जे आता वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळे टायर पण आपण मागवलेले आहेत, बॅटऱ्यास आलेल्या आहेत आपल्या जो। आता बऱ्याचशा लोकांचे वेगवेगळ्या टाईपचं म्हणणं होतं, त्याच्यामुळे आपण हे पण टायर्स मागवलेले आहेत। म्हणजे जे जसं मॉडेल राहील त्या मॉडेल प्रमाणेच आपण टायर मागवणार आहे आणि लावतोय, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याचं काम थांबणार नाही आणि जशी त्याची टायरांची रिक्वायरमेंट ताकद लागेल त्या हिशोबानेच। आता ही त्याच्यातलीच वेगळी साईज आहे, सगळ्या म्हणजे जवळजवळ टायर साईज म्हटल्यात तर ती वेगळी आहे, त्याच्यानंतर ही टायर साईज वेगळी आहे। म्हणजे मशीन जे आपण बनवणार आहे ते प्रत्येक छोट्या शेतकऱ्यापासून मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत कामात पडणाऱ्या शेतीसाठी वस्तू आपण डिझाईन करतोय। तरी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। वातावरण ऊन कमी झालंय पण घामाच्या धारा थांबत नाहीये, जळगाव जिल्हा तालुका भरपूर तापतोय। तरी आज आपण या व्हिडिओमध्ये भंडारा विशेष व्हिडिओ शूट केला होता। तरी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
बेल आयकॉन घंटी जरूर दाबा. एवढं बोलतो आणि थांबतो. नमस्कार.